मित्रांनो नमस्कार. आपले खूप खूप स्वागत. मानसशास्त्रामधील महत्त्वाचा विषय आपण बघणार आहोत. तो म्हणजे मानसशास्त्राचा इतिहास. यालाच इंग्रजीमध्ये हिस्ट्री ऑफ सायकोलॉजी असं संबोधलं जातं. मानसशास्त्राला प्रचंड मोठा इतिहास लाभलेला आहे. मित्रांनो, म्हणूनच ए.बी. घॉस म्हणतात, मानसशास्त्राचा भूतकाळ अतिशय प्रदीर्घ आहे, तर त्याचा इतिहास मात्र अतिशय थोडा आहे. मानसशास्त्राचा सुरुवातीचा संबंध अनेक ज्ञानशाखांशी असलेला दिसून येतो. तत्त्वज्ञान, धर्म, जादूटोणा, भूत, आत्मा अशा अनेक शृंखलेतूनच मानसशास्त्राच्या कार्याला योगदान मिळालेले आहे. इसवी सन पूर्व 460 ते 370 या काळात डेमोक्रिटस यांनी आण्विक सिद्धांत मांडला. शरीराचे विविध भाग अनेक अणूंपासून बनलेले आहेत, ज्याचे विविध प्रकारचे कार्य आहे असे त्यांचे मत होते. मित्रांनो, ॲरिस्टॉटल यांनी इसवी सन पूर्व 384 ते 322 मध्ये एक सिद्धांत मांडला. सर्वप्रथम त्यांनी साहचर्याला महत्त्व दिले. त्याचे महत्त्व आज सुद्धा आपल्याला असलेले दिसून येते. ॲरिस्टॉटल यांनी इच्छा, दुःख, सुख, प्रतिक्रिया आणि भावना इत्यादी संदर्भांनी सिद्धांत मांडलेले दिसून येतात. अनेक प्रकारच्या स्मृती, विस्मृती आणि अध्ययनाच्या क्षेत्रात त्यांच्या सिद्धांताला महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. ॲरिस्टॉटल यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण कार्य केलेले दिसून येते. इसवी सन पूर्व 354 ते 430 या कालावधीत ऑक्स्टाईन यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांच्या मते ज्ञानेंद्रिय संवेदन पद्धतीपेक्षा अंतर्निरीक्षण पद्धतीद्वारे अधिक योग्य प्रकारचे ज्ञान मिळते. व्यक्तीच्या सवयी, व्यक्तीच्या क्रियाप्रक्रिया आणि विश्वास निर्माण करण्यासाठी अन्न किंवा स्वतःची मुख्य शक्ती ही इच्छाशक्ती आहे. त्यांनी इच्छाशक्तीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. अशा प्रकारचे विचार 13व्या शतकापर्यंत प्रचलित असल्याचे दिसून येतात. मित्रांनो, त्यानंतर 1225 ते 1274 मध्ये इक्विनास यांनी ॲरिस्टॉटल आणि ऑक्स्टाईन यांच्या विचारातील विश्वास आणि इच्छा या संकल्पनांचा स्वीकार केला. तसेच ॲरिस्टॉटल यांच्या आत्म्यासंबंधी संकल्पनेमध्ये विविध संशोधन केले. त्यानंतर 1596 ते 1650 या दशकात देकार्त या मानसशास्त्रज्ञाने आपले स्वतंत्र विचार मांडले. त्यांनी इक्विनास या शास्त्रज्ञांच्या विचारावर टीका केली. त्यांच्या मते मन आणि शरीर या दोन विभिन्न गोष्टी आहे असे असूनही मन आणि शरीर यामध्ये आंतरक्रिया होते. मन शरीराला प्रभावित करते आणि शरीर मनाला प्रभावित करते. मित्रांनो, अशा दोन्हीचा संबंध एकमेकांशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीच्या विचारामुळे त्यांना आधुनिक मानसशास्त्रातील पहिला मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. 17व्या शतकामध्ये 1632 ते 1704 या कालावधीत जॉन लॉक यांनी अतिशय महत्त्वाचा विचार मांडला. मित्रांनो, त्यांच्या मते मन हे कोऱ्या कागदाप्रमाणे असते, ज्यावर ज्ञानेंद्रियामार्फत अनेक वेदनांची माहिती भरली जाते. व्यक्ती जसे अनुभव घेत जातो तसतसे त्यावर अंकित होत जाते. ज्ञान हे अनुभवजन्य आहे व ते आपण आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत घेत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी पर्यावरण दृष्टिकोनांचा अवलंब केलेला दिसून येतो. असेच विचार ब्रिटनच्या बेन, हार्टले आणि मिल या तत्त्ववेत्यांनी सुद्धा मांडले. म्हणूनच त्यांना ब्रिटिश
इम्पिरिकिस्ट अँड असोशिएनिस्ट असे म्हणतात. यानंतर सन 1685 ते 1753 मध्ये बर्कले यांनी खोली प्रत्यक्षीकरणामध्ये मेंदूला विविध आकाराच्या वस्तूंची सूचना डोळ्यांमधून मिळणे अतिशय आवश्यक असल्याचे सांगितले. वास्तविकता ही मनात असते. वातावरणातील घटकांमध्ये वास्तविकता उपस्थित नसते असे त्यांनी प्रतिपादित केले. त्यांनी मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञान याहीपेक्षा वेगळे शास्त्र आहे असे मानले. सन 1794 ते 1867 या कालावधीत फ्लोरेन्स यांनी महत्त्वपूर्ण अध्ययन केले. त्यांनी स्पष्ट केले की मेंदूमधील विविध भाग हे वर्तनाच्या विविध कार्याशी संबंधित असतात. विशेषत्वाने मेंदूतील विविध भागांचा त्यांनी अभ्यास केल्याचे दिसून येते. मित्रांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात शरीरामधील विविध भागांवर अनेक मानसशास्त्रज्ञांचे लक्ष केंद्रित झाले. सन 1824 ते 1880 या कालावधीत ब्रोका या मानसशास्त्रज्ञाने भाषेशी संबंधित मेंदूमधील क्षेत्राचा शोध घेतला. त्याला ब्रोका क्षेत्र या नावाने ओळखले जाऊ लागले. 1150 मध्ये हेल्महोल्ट्झ यांनी विविध प्रयोगाद्वारे स्पष्ट केले की स्नायुविक प्रवाह निर्माण होण्यासाठी विशिष्ट अशा कालावधीची आवश्यकता असते. म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया अशीच निर्माण होत नाही, तर ज्ञानेंद्रियामार्फत तितक्या वेळेचा प्रवाह प्रवाहित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मानले. सन 1823 मध्ये सेकनॉव्ह यांनी प्रयोगाच्या आधारे स्पष्ट केले की व्यक्तीच्या उद्देशपूर्ण क्रिया या स्पायनल कॉर्डशी संबंधित असतात. सहज प्राप्त क्रिया या स्पायनल कॉर्डमुळेच प्रभावित होत असतात. मित्रांनो, पशु प्राण्यातील अशा सहज क्रिया होण्यासाठी मस्तिष्कामधील कोणताही घटक काम करीत नाही. स्पायनल कॉर्डमुळे सहज क्रिया होऊ शकतात असे त्यांचे मत होते. जर्मन शास्त्रज्ञ फेकनर यांनी सन 1801 ते 1887 या कालावधीत मानसशास्त्राच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची कामगिरी केली. शास्त्रीय पद्धतीचा अवलंब त्यांनी या कार्यासाठी केल्याचे दिसून येते. भौतिक घटक आणि मानवी घटक यामध्ये फेकनर यांनी एलिमेंट्स ऑफ सायकोलॉजी हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामध्ये उद्दीपकाची भौतिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्यापासून मिळणारे वेदन किंवा मानसिक अनुभव यातील कार्यकारण संबंध दाखविण्याचा प्रयत्न केला. भौतिक घटक आणि मानवी घटक अशा संबंधी यशस्वी अभ्यास फेकनर यांनी केल्यामुळे मानसभौतिकी हा शब्द रूढ झाला. त्यामुळे त्यांना मानसभौतिकीचा जनक म्हटले जाते. त्यामुळे अनेक उपकरणांची निर्मिती होऊ शकली. तसेच मानवी अभियांत्रिकीमध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला. मित्रांनो, प्रतिक्रिया काळ हा व्यक्तीच्या विविध वस्तूंशी दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेशी संबंधित आहे. 1862 मध्ये डोंडस यांनी प्रतिक्रिया काळ संदर्भात अनेक प्रयोग केले. या प्रतिक्रियेच्या साहाय्याने अनेक मानसिक क्रियांना, मानसिक घटकांना मोजण्याचा प्रयत्न केला गेला. सन 1850 ते 1909 या कालावधीत एबिंगहॉस यांचे कार्य मानसशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले. त्यांनी अध्ययनाची गती आणि स्मरणाची गती यावर आधारित अनेक प्रयोग केले. त्यांनी विविध प्रयोगाच्या आधारे किती स्मरणासाठी किती वारंवार अध्ययनाची आवश्यकता आहे हे स्पष्ट केले. निरर्थक शब्दांची यादी एबिंगहॉस यांच्या प्रयोगात वापरली गेली. त्यामुळे एबिंगहॉस यांचे कार्य बरेच प्रसिद्धीस आले. 1832 ते 1920 या कालावधीत वुंट यांनी भरीव कार्य केले. त्यांनी 1879 मध्ये जर्मनीमधील लिप्झिग इथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली.
मित्रांनो, ती जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ठरली. वुंड यांचा अभ्यास शरीरशास्त्र, तत्त्वज्ञान आणि चिकित्साशास्त्र या विषयावर भरपूर होता. वुंड यांनी प्रयोगशाळेमध्ये अनेक घटकांवर अभ्यास केला. त्यांनी बोधात्मक अनुभवाच्या प्रायोगिक अभ्यासाला सुरुवात केली. म्हणून त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. मित्रांनो, 1896 मध्ये कुल्पे या तत्त्ववेत्याने वुझबर्ग शहरात मानसशास्त्रीय प्रयोगशाळेची निर्मिती केली. त्यामध्ये त्यांनी अनेक चिंतन, निर्णय, स्मृती यासंबंधी अनेक कठीण संकल्पना हाताळल्या. या सर्व कार्यामुळे 20व्या शतकात अनेक मानसशास्त्रज्ञांना दिशा मिळाली. सन 1905 मध्ये सायमन आणि बेने यांनी बुद्धी चाचण्याची निर्मिती केली. यामध्ये अनेक संशोधन झाले. त्याचबरोबर अनेक भाषांमध्ये या चाचण्यांची निर्मिती केली गेली. आजही या चाचण्यांना महत्त्व आहे. मित्रांनो, पॅवलॉव यांनी 1849 ते 1936 या कालावधीत महत्त्वाचे कार्य केलेले दिसून येते. त्यांनी अभिजात, अभिसंधान यांचे अनेक प्रयोग केले. उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांना प्रभावित करणाऱ्या अनेक घटकांचा त्यांनी शोध घेतला. अभिजात प्रतिक्रियेवरील संशोधनाबाबत त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. मानसशास्त्र या विषयासाठी ही अतिशय गौरवशाली बाब होती. ग्रीक तत्त्वज्ञानापासून मानसशास्त्राची झालेली शोध घेत 20व्या शतकापर्यंत अतिशय प्रगल्भ झाली. मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचा अभ्यास या अनुषंगाने येत असल्याने व्यक्तीबाबत एक पैलू चिकित्सक दृष्टीने तत्त्वज्ञानी, मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी अतिशय मेहनतीने उलगडला. मित्रांनो, त्याबाबतच त्याचे कौतुकच करावे लागेल. अशा या व्यक्तींचे एक घटक आणखीही या 21व्या शतकाच्या अनुषंगाने उलगडत जाईल. कारण विज्ञान हे कधीच थांबत नाही. बदलत्या प्रवाहासोबत व्यक्तीच्या जिज्ञासा वृत्तीने त्याची कास धरलेली असते. यामुळेच मानसशास्त्राला प्रत्येक वेळेस बळकटी मिळत जाते. परिणामी मानसशास्त्र हे तरुण होत जाते. मित्रांनो, हा होता मानसशास्त्राचा इतिहास. आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या सुखी, आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.